होळीला रंग खेळण्याची सुरुवात कामदेव आणि शिवपार्वतीमुळे झाली होती का? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हिंदू कॅलेंडरनुसार होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होते. होळीची पौराणिक कथा 4 घटनांशी जोडलेली आहे. पहिला होलिका आणि भक्त प्रल्हाद, दुसरा कामदेव आणि भगवान शिव, तिसरा राजा पृथ्वी आणि राक्षस धुंदी आणि चौथा श्रीकृष्ण आणि पूतना. तर आज आपण कामदेव आणि शिव यांची पौराणिक कथा जाणून घेऊया. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय शिवपार्वती असे नक्की लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा देवी सती वडील दक्ष यांच्या यज्ञात उडी घेऊन जळून राख होते, त्यानंतर भगवान शिव गंगा आणि तमसा या नद्यांच्या संगमाच्या तीरावर तपश्चर्या करण्यात मग्न असतात. तर या दरम्यान 2 घटना घडतात. पहिली म्हणजे तारकासूर नावाचा राक्षस तपश्चर्या करत असतो आणि ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचे वरदान मागतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की हे तर शक्य नाही आणि दुसरे काहीतरी वरदान माग. तेव्हा तारकासूर वरदानामध्ये असे वरदान मागतो की भगवान शिवाचाच मुलगा माझा वध करेल, अजून दुसरे कुणीच मला मारू शकणार नाही. कारण तारकासुराला हे माहीत होते की सती जळून राख झाली आहे आणि भगवान शिव तपश्चर्येत मग्न आहेत, जे हजारो वर्ष तल्लीन राहतील. अशा स्थितीमध्ये भगवान शिवाला मुलगाच नसेल तर मला कोण मारणार? हे वरदान प्राप्त करून तो तिन्ही लोकांवर दहशत निर्माण करू लागला आणि असं करत करत तो स्वर्गाचा अधिपती झाला. इकडे दुसरी घटना अशी झाली की या काळात माता सती तिच्या दुसऱ्या जन्मात पार्वती म्हणून हेमन आणि मैना देवीकडे जन्म घेतात आणि भगवान शिवांना परत मिळवण्यासाठी त्यांची तपश्चर्या करण्यात लीन होतात. जेव्हा सर्व देवी देवतांना हे कळते, तेव्हा ते सर्व एकत्र विचार करतात की भगवान शिवाची तपश्चर्या कोणी मोडावी. कारण सर्वांना हे माहीत होते की शिवाची तपश्चर्या मोडली की ते आपल्याला तिसऱ्या डोळ्यांनी भस्म करून टाकतील. म्हणून सर्वजण माता पार्वतीला जाऊन विनंती करतात. पण माता पार्वतींना भगवान शिवाचा क्रोध माहीत असल्यामुळे ते यासाठी तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत सर्व देवांच्या शिफारशीवरून कामदेव आणि देवीरती महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा धोका पत्करतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटी कामदेव आणि देवीरती भगवान शिवासमोर नाचायला आणि गायला सुरुवात करतात आणि मग आंब्याच्या झाडामागे लपून कामदेव भगवान शिवांवर एक एक करून फुलांचे बाण सोडतात. शेवटी एक बाण भगवान शिवाच्या हृदयाला लागतो, त्यामुळे भगवान शिवाची तपश्चर्या भंग पावते. तपश्चर्या खंडित होताच कामदेवाला आंब्याच्या झाडामागे लपलेला बघून भगवान शिव रागाच्या भरात आपला तिसरा डोळा उघडतात आणि कामदेवाला जळून भस्म करतात. हे सर्व बघून देवी रतीसह सर्व देवी देवता दुखी होतात. पतीची अशी परिस्थिती बघून देवी रती शोक करू लागते आणि भगवान शिवांना म्हणते की यात माझ्या पतीचा काहीही दोष नव्हता. भोलेनाथ, मी काय करावे? माझ्या पतीला तुम्ही पुन्हा जिवंत करावे. जेव्हा भगवान शिवांना हे कळते की कामदेव हे जगाच्या कल्याणासाठी देवांनी केलेल्या योजनेनुसार कार्य करत होते, तेव्हा भगवान शिवांचा राग शांत होतो आणि मग भगवान शिव देवी रतीचा पती कामदेवाचा आत्मा भस्मामधून प्रकट करतात आणि भगवान शिव देवी रतीला वचन देतात की जेव्हा द्वापर युगात यदुकुलमध्ये श्रीविष्णू भगवान श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतील, तेव्हा तुझा पती त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल आणि त्याचे नाव प्रद्युम्न असे असेल. त्याच काळात संभासुराचा वध केल्यावर तुझ्या पतीशी तुझे पुन्हा मिलन होईल. हे सर्व ऐकून सर्व देवता आणि देवी प्रसन्न होतात आणि भगवान शिवसुद्धा माता पार्वतीसोबत लग्न करण्यास संमती देतात. हे ऐकून सर्व देवी देवता आनंदी होतात आणि फुलांचा आणि रंगांचा वर्षाव करून आनंदोत्सव साजरा करतात. तर मित्रांनो, ही अशी आपली पौराणिक कथा होती. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलेंडीला रंग खेळले जातात. धुलेंडीवर रंग खेळण्याची सुरुवात
देवी देवतांना रंग देऊन होते. यासाठी सर्व देवी देवतांना त्यांचा आवडता रंग असतो आणि त्या रंगाच्या वस्तू त्यांना अर्पण केल्याने शुभ फळ प्राप्त होते. त्यांचा आशीर्वाद मिळतो. जीवनात सुख आणि समृद्धी येते आणि तुमचे घर धन आणि धान्याने भरून जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. आपले अभिप्राय शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.